लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या एपिसोडमध्ये कलाची आई आजोबांची माफी मागते आणि म्हणते आमच्या घरात सोहम रावांबद्दल काहीही चर्चा होत नाही आणि आम्ही असं काहीही करत नाहीयेत। आजोबा म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, मी काजलला चांगलंच ओळखतो, तुम्ही घरी जाऊन तिला बघा प्लीज, कारण मुली खूप हळव्या असतात। तिचे आई वडील घरी गेल्यानंतर घरामध्ये सगळेजण म्हणतात अनामिका तू सोहमला रूममध्ये घेऊन जा। त्यानंतर जेव्हा सोहमची आई त्याच्या रूममध्ये जाते तेव्हा तिचे वडील जे आहेत ते तिच्या आईला म्हणतात की तुला तुझ्या मुलाला सांभाळता आलं नाही, त्या काजलपासून तुला त्याला लांब ठेवता आलं नाही, अशी कशी आई आहेस तू, सबशेल फेल झालेली आहेस। आणि ते तसं सगळं त्यांना ऐकून तिथून निघून जातात। इकडे काजलच्या घरी तिचे आई वडील येतात। काजल दरवाजा लावून बसलेली असते। तिची आई येऊन म्हणते तुला लाज कशी वाटली नाही हे सगळं करताना। त्यानंतर काजल बाहेर येऊन म्हणते की एका माणुसकीच्या नात्याने मी ही सगळी मदत केली असती आणि त्या जागी जर दुसरं कोणीही असतं तरी मी ते केलं असतं, कारण जे हॉटेलच्या बाहेर सोहम दारू पिऊन इतका नशेत होता की त्याला थांबताही येत नव्हतं। मी फक्त ओळखत असूनही असं इग्नोर करणं मला जमत नाही आणि म्हणून मी त्याला माझ्या गाडीवरनं त्याच्या घरी आणून सोडलं, यात माझी काय चूक आहे। आणि तिचे वडील म्हणतात की तू हे सगळं तिथे का नाही सांगितलं। त्यावरती म्हणते की तुमच्यामधलं कोणी यावरती विश्वास ठेवला असता का, आणि तेही खरंच असतं की सगळेजण तिला दोष देत असतात। इकडे कला जी आहे ती सरोज मॅडमला भेटायला येते आणि म्हणते की आज घरात एवढं सगळं झालं आणि त्यावरती तुम्ही काहीच बोलल्या नाहीत, दरवेळेस तुम्ही फक्त आमच्यांवरती आरोप करतात। त्यावर ती म्हणते की मला घरातलं वातावरण जे आहे ते आणखीन बिघडवायचं नव्हतं आणि म्हणून मी आज शांत होते। आणि कला म्हणते की यावरनं मला असं वाटतं की आपल्या नात्याला आणखीन एक सुरुवात चांगली भेटत आहे। इकडे जो सोहम बद्दल जो आहे तो अद्वैत विचार करत असतो की त्याला अचानक काय झालेलं आहे, तो खूप साधा सरळ आणि फक्त ओकेजनली ड्रिंक करणारा असा का करत आहे, तो स्वतःचे निर्णय स्वतःच घेत आहे, जो फक्त पेंटिंग करायचा आणि आम्हाला विचारल्याशिवाय काही करायचा नाही, तो असा एवढा कसा काय बदलला। यावरती कला म्हणते की तू प्लीज त्याच्याशी बोल, कारण त्याच्या मनात काहीतरी खूप जास्त चालू आहे जे आपल्याला माहिती नाही आणि आपल्याला ती माहिती काढायला हवी। सकाळ होते आणि कला जी आहे ती आंघोळ करून येते आणि त्यानंतर जे अद्वैत आणि कला आहे त्यांच्यामध्ये काही जे आहेत ते नोकझोकवाले मुवमेंट्स दाखवलेले आहेत आणि त्यामध्ये ते दोघं एकमेकांशी बोलताना आढळतात आणि कला म्हणते की आपल्याला जाऊन आता सोहमशी बोलायला हवं आणि ते खूप गरजेचं आहे, कारण सोहम सध्या ज्या सिच्युएशनमधनं जात आहे ते तुला थोडंसं मॅच्युअरली हँडल करावं लागेल। आणि असं म्हणून ती तिथून बाजूला होते आणि त्यानंतर अद्वैत त्या रूममधनं बाहेर येतो। आजोबा आणि अद्वैत जे आहे सोहमला बोलण्याचा प्रयत्न करतात, पण सोहम रडत असतो आणि तो म्हणतो की मी तुम्हाला वाटत असेल चुकीचं आहे आणि तुम्हाला जे वाटत आहे ते राहू द्या, पण मी तुम्हाला यावरती काहीही उत्तर देणार नाही, कारण माझ्याकडे काहीही सांगण्यासारखं नाही आहे। आणि तो हात जोडतो आणि तिथून निघून जातो। आजोबा आणि अद्वैतला समजत नाही की काय करायचं, पण आजोबा म्हणतात त्याच्या मनात वादळ चालू आहे आणि आपल्याला हे शांतपणे हाताळलं गेलं पाहिजे। इकडे जी घरात काम करणारी आहे ती येऊन कलाला सांगते की जे आहे त्यांची रूम साफ केलेली आहे आगीनंतर आणि ते आता शिफ्ट होऊ शकतात। इकडे नैना जी आहे ती रोहिणीला म्हणत असते की बघा मी या सगळ्या गोष्टींचा कसा फायदा घेते, आणि रोहिणी विचार करते की हिचा मला काम येत आहे म्हणून मी हिचं ऐकून घेत आहे। इकडे ती पडदे धुवायला जेव्हा कामवाली जात असते तेव्हा कलाच्या मनात येतं की हे आमच्या रूममध्ये आग कोणी लावलेली असेल हे माहिती काढायलाच हवी। इकडे ते दोघं जेव्हा ऑफिसमध्ये येतात तेव्हा ते सोहमबद्दल बोलतात आणि अद्वैत सांगतो की सोहमनी त्याला काहीही अजूनही सांगितलेलं नाही। आणि त्याच वेळी तिथून पूजा त्यांची जी ऑफिसमध्ये काम करणारी आहे ती गुड मॉर्निंग म्हणून जाते आणि त्यानंतर तिथे राहुल येतो आणि त्या दोघांना बघून थोडं चाचपतो। हे पाहून कलाच्या मनात येतं की हा जो दुसरा चांदेकर आहे अद्वैत, तो कोणाच्याही बद्दल वाईट विचार करत नाही आणि जो राहुल आहे तो अर्धा जमिनीत आणि अर्धा वर आहे। या दोघांमध्ये किती फरक आहे आणि मला अद्वैतला कसल्याही हालतीत जे आहे ते सेफ केलंच पाहिजे, वाचवलंच पाहिजे। त्यासाठी ती विचार करते की पूजा जी आहे ती कामाला लावेल आणि तिला सांगते की ती जे पण काम आहेत म्हणजे ऑफिसमध्ये छोट्यातली छोटी गोष्टी किंवा काही मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी जर काही प्रॉब्लेम चालू असतील, मग तो चांदेकर असू दे, ऑफिसमधला स्टाफ असू दे, कोणीही असू दे, तू त्याच्यावरती नजर ठेवशील आणि काहीही जाणवलं तर ते येऊन मला सांगशील। आणि हे सगळं जे आहे राहुल ऐकतो आणि त्याला समजतं की कलानी जे आहे हे ऑफिसमध्ये पण जासूसगिरी चालू केलेली आहे आणि तो म्हणतो की आता मला कलाला इंगा दाखवायलाच हवा की राहुल काय चीज आहे।
त्यानंतर अद्वैत कलाला काही डिझाईन्सबद्दल बोलायला बोलवतो आणि त्यानंतर आजचा एपिसोड जो आहे तो इथेच संपताना दाखवलेला आहे. बघूयात पुढच्या एपिसोडमध्ये काय होतं. धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.